नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एका पुस्तकाचा सारांश नाही. आजचा हा व्हिडिओ आहे धाडसाची, शिस्तीची आणि निर्भय जीवनाची कहाणी. कल्पना करा, एक काळ असा होता जेव्हा पोलीस खातं म्हणजे फक्त पुरुषांचं क्षेत्र मानलं जायचं. जेव्हा महिलांनी मर्यादेत राहावं असं समाज ठरवून टाकायचा. आणि त्या काळात एक मध्यमवर्गीय मुलगी उभी राहते आणि म्हणते, आय डेअर, मी धाडस करते. हे पुस्तक आहे भारताची पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचं आत्मचरित्र आय डेअर. आणि हे पुस्तक आपल्याला एकच प्रश्न विचारतं, तुम्ही धाडस करायला तयार आहात का? भाग 1, बालपण, कुटुंब आणि मूल्ये. किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1950 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. घर साधं होतं, संपत्ती फार नव्हती, पण संस्कार खूप मजबूत होते. त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर एक गोष्ट ठामपणे शिकवली, एक्सक्युजेस आर नेव्हर ॲक्सेप्टेबल. म्हणजे कारणं देऊ नका, काम करा, जबाबदारी घ्या. लहानपणापासूनच किरण बेदी खेळात खूप सक्रिय होत्या. टेनिसमध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलं. खेळाने त्यांना शिकवलं शिस्त, हार स्वीकारणं आणि पुन्हा उभं राहणं. हे पुस्तक सांगतं की यश एका दिवसात मिळत नाही, ते लहान सवयीमधून तयार होतं. भाग 2, शिक्षण आणि स्वतःवर विश्वास. किरण बेदी केवळ शिस्तबद्धच नव्हत्या, तर अत्यंत हुशारही होत्या. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. 1993 मध्ये PhD पूर्ण केली आणि नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारला, मी समाजासाठी वेगळं काय करू शकते? त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे IPS सेवा. त्या काळात महिलांनी IPS परीक्षा देणं हीच मोठी बंडखोरी होती. पण किरण बेदी यांनी समाजाकडे पाहून नाही, तर स्वतःकडे पाहून निर्णय घेतला. भाग 3, भारताची पहिली महिला IPS. 1972 साली किरण बेदी IPS अधिकारी बनल्या. त्या क्षणापासूनच त्यांचं आयुष्य सोपं राहिलं नाही. पुरुष सहकाऱ्यांचा विरोध, वरिष्ठांची शंका आणि समाजाची नजर, सगळं काही त्यांच्यावर होतं. पण त्यांनी एक गोष्ट ठरवली होती, कामात कोणतीही तडजोड नाही. त्यांच्यासाठी आय डेअर म्हणजे भीती असूनही योग्य ते करणं. भाग 4, कायदा सर्वांसाठी समान. या पुस्तकात एक अतिशय प्रसिद्ध घटना आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयातील एका गाडीने ट्रॅफिकचा नियम तोडला. कोणीही त्या गाडीला हात लावण्याचं धाडस करत नव्हतं. पण किरण बेदी यांनी पाहिलं. त्यांनी त्या गाडीला चलान लावलं. लोक म्हणाले, तुम्हाला परिणाम माहीत आहेत का? त्यांचं उत्तर आधी साधं होतं, कायदा पद पाहत नाही. या एका कृतीने त्या वादग्रस्तही ठरल्या, पण प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या गेल्या. भाग 5, तिहार जेल, परिवर्तनाची क्रांती. किरण बेदी यांचं आयुष्यातील सर्वात मोठं काम म्हणजे तिहार जेल सुधारणा. तिहार जेल म्हणजे भय, हिंसा आणि अंधाराचं प्रतीक होतं. पण किरण बेदी यांनी दृष्टिकोन बदलला. त्या म्हणाल्या, कैदी म्हणजे गुन्हेगार असतील, पण ते आधी माणूस आहेत. तिहार जेलमध्ये त्यांनी सुरू केलं ध्यान, योग, साक्षरता कार्यक्रम आणि आत्मसन्मानाचं शिक्षण. लोक हसले, लोकांनी टीका केली, पण परिणाम असा झाला की कैद्यामध्ये बदल दिसू लागला. हे पुस्तक सांगतं, जर माणसाला बदलण्याची संधी दिली तर तो नक्की बदलतो. किरण बेदींना 1994चा रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला. हे आशियाई नोबेल पारितोषिक म्हणून मानले जाते. पोलीस आणि जनता यांच्यातले अविश्वासाचे संबंध बदलून कठोर शिक्षा करणाऱ्या हाताऐवजी पुनर्वसन करणारे प्रेमळ हात निर्माण करण्याच्या अभिनव कार्याबद्दल त्यांना हे पारितोषिक दिले गेले. लीडरशिप म्हणजे काय? आय डेअर मधून लीडरशिपचा खरा अर्थ समजतो. नेतृत्व म्हणजे फक्त खुर्ची नाही, फक्त अधिकार नाही. नेतृत्व म्हणजे योग्य निर्णय, कठोर निर्णय आणि मूल्यांशी प्रामाणिक राहणं. किरण बेदी स्पष्ट सांगतात, पॉप्युलर होण्यापेक्षा राईट होणं महत्त्वाचं. या पुस्तकातून स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश. हे पुस्तक प्रत्येक स्त्रीला सांगतं, कोणी संधी देईल याची वाट पाहू नका. स्वतः संधी निर्माण करा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःसाठी उभं राहा. कारण जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही, त्यांच्यावर जगही विश्वास ठेवत नाही. जीवनाचे 5 ठोस धडे. या पुस्तकातून मिळणारे 5 मोठे धडे. शिस्त ही यशाची पहिली पायरी. धाडसाशिवाय बदल होत नाही. मूल्यांशी तडजोड करू नका.
नेतृत्व म्हणजे सेवा, अपयश हीच खरी शिकवत. कन्क्लुजन. मित्रांनो, आय डेअर हे फक्त किरण बेदी यांचं आत्मचरित्र नाही. हे पुस्तक आहे जे तुम्हाला आतून हलवतं, तुम्हाला विचार करायला लावतं आणि विचारतो तुमचं धाडस कुठे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी प्रेरणादायी वाटला असेल तर कृपया तो शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकेल. धन्यवाद.